महत्वाची बातमी, बीड प्रकरणामध्ये 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 6ही आरोपींना ऑनलाईन केस कोर्टासमोर आज हजर करण्यात आलेलं होतं। एसआयटीनं आरोपींची न्यायालयीन कोठडी आता मागितलेली होती आणि त्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। सविस्तर माहिती देतात माझे सहकारी कृष्णा सोनारवडकर आपल्याला। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे अटक आरोपी होते आणि त्यांची पोलीस कोठडी आज संपली होती आणि म्हणून त्यांना आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने व्हीसीद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। यावेळेला एसआयटीचे जे तपास अधिकारी आहेत त्या तपास अधिकाऱ्यांनी स्वतःच न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि त्यांची जी मागणी आहे ती मान्य करत कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आरोपींना सुनावलेली आहे। त्यामध्ये सुदर्शन घुले याच्यासहित एकूण 6 आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्या सर्वांना आता न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीची माहिती तपासाची आज देण्यात आलेली नव्हती। 3 आरोपी जे वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्या पोलीस ठाण्यातून व्हीसीद्वारे या आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि त्यांची पोलिसांच्या विरोधामध्ये काही तक्रार आहे का हे विचारल्यानंतर आरोपींनी नाही असं उत्तर दिलं आणि त्यानंतर लागलीच तपास अधिकाऱ्यांची मागणी मान्य करत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती कोर्टानं सुनावलेली आहे। बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज ही सुनावणी होती, त्यामुळे येत्या काळात वाल्मिक कराडचा 22 तारखेला रिमांड संपल्यानंतर पुढच्या तपासामध्ये काही काही गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर कोर्टासमोर मांडल्या जातात आणि पुन्हा आरोपींची या पोलीस कोठडी मागितली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।